कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने बीजेपी पर युवाओं और किसानों को धोखा देने का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि युवा बीजेपी के वादों पर भरोसा नहीं करेगा। वही किसान कर्ज माफी में शर्तें लगाकर किसानों को योजना से बाहर करने का आरोप लगाते हुए उन्होंने सरकार पर गंभीर सवाल उठाए हैं। साथ ही कुंभ मेले पर खर्च और ठेकों को लेकर भी सरकार पर निशाना साधा है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। असं आहे, या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातून युद्ध गेलेला आहे। या देशातील ज्या भरोशावर यांनी सत्ता प्राप्त केली त्यांना मूर्ख बनवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं। खोटी आश्वासनं देऊन तरुणांची फसवणूक केली। त्यामुळे यांना वाटतं की आता युद्ध बाजूला गेला, युद्ध आमच्यापासून दूर गेलाय। त्यामुळे कदाचित त्यांची ऑफर त्या काक्रोचच्या अध्यक्षांना झाली असेल, संस्थापकांना झाली असेल। पण एक आहे, कोणी गेले तरी या देशातील युथ आता भारतीय जनता पक्षाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। मोदीच्या भूलथापांना आणि जुमलेबाजीला हा तरुण आता भुलणार नाही। यामध्ये कुठेही तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षात या देशातील तरुण, युवा, विद्यार्थी या देशामध्ये परिवर्तन करायसाठी निघालेला आहे आणि तो परिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे मोदीजी काय म्हणतात किंवा भारतीय जनता पक्ष काय म्हणताय, हे कितीही आता पोटाच्या बेंबीपासून ओरडून जरी आश्वासन देतो म्हटले तरी हे खोटं बोलतात, फसवणूक करतात। हे आता सिद्ध झालेलं आहे। या देशाची वाट लावली आहे, हा देश उद्ध्वस्त केला आहे। आता आपण पाहिलंय, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला। त्यामधून इन्कम टॅक्स कडे यादी पाठवली। फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं। त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली। आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती द्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल। म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतलाय। म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे। जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी शर्ती घालून हा आकडा 10-12 लाखाच्या पलीकडे जाणार नाही। मी काल पण बोलताना शिर्डीमध्ये परवाच्या दिवशी बोललो, तुमचा हात आकडता का घेताय शेतकऱ्याला कर्जमाफी देताना? नको त्या कामासाठी कुंभवर जी उधळपट्टी चालली, बोगस कामं, 90% कंत्राटदार त्या कुंभमध्ये गुजरातचे आहेत आणि गुजराती माणूस तिकडे सगळे काम करतायत आणि काम बोगस करतायत। जर तुम्ही 30-32 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च करत असाल, आम्ही कुंभमेळ्याच्या विरुद्ध नाही, पण एवढ्या मोठ्या पैशाची गरज तिकडे आहे का? जी कामं गेलीत, पहिल्याच पुरामध्ये कामं वाहून गेली, रस्ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले। त्या नाशिक मधले मी परवा जाऊन आलो, फार खस्ता हालत रस्त्यांची आहे। या लोकांनी कामं घेऊन, गुजराती लोक ठेके कंत्राटदारांनी कामं घेऊन ती कामं सबलेट करून दिली। त्यातलं 40% कमिशन त्या लोकांनी तिथल्या स्थानिक मराठी माणसाकडून घेतला आणि कामं सबलेट करून दिली।
हा एवढा भ्रष्टाचार आणि बोगस धंदा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तेवढा आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे. पण शेतकऱ्याला देताना तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून का वगळता कर्जमाफी देताना? म्हणजे या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, हाच त्याचा अर्थ होतो. केवळ मतं घेण्यासाठी शेतकऱ्याचा वापर करायचा आणि मूर्ख बनवायचा धंदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे.